नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. लवकरच महिला दिन येतोय. आज 6 मार्च 2026. आपण अनेक महिलांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्यातील वेगळेपण म्हणण्यापेक्षा त्यांचं कुठेतरी एक करिअर असतं आणि त्यांचा एक कुठेतरी संघर्ष असतो. तो आपण तळेगाव टाइम्स न्यूजमार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवण्यासाठी एक प्रयत्न करत आहोत. आज आपली 8वी मुलाखत आहेत. आत्ता आपल्यासोबत ज्या मॅडम आहेत त्यांचं एक वेगळेपण आहे, हे त्यांच्या तोंडून आपण जाणून घेऊयात. मॅडम नमस्कार. नमस्कार. काय ओळख सांगाल आपली? माझं नाव सुनीता उमेश काशीद. बरं, आपण राहायला कुठे आहात? तळेगावमध्येच राहिलाय मी. बरं, सोसायटीचं नाव काय ह्या? मोहर प्रतिमा सोसायटी. बरं, आपण तळेगावातून साधारण किती वर्ष झाली? माझं लग्न होऊन 14 वर्ष झाले आणि माझं सासर इंदोरी आहे, पण माझे सासरे 40 वर्ष झालं तळेगावमध्येच राहतात आणि माहेर माझं बारामती आहे. बरं, तर माहेरविषयी काय आठवणी सांगाल? तिकडचे कोण कोण असतात घरी? तिकडं माझे आई वडील आहेत आणि एक भाऊ आहे आणि मोठी बहीण आहे, तिचं लग्न झालेलं आहे. बरं, आता त्या शालेय जीवन आपलं कुठं झालं? शालेय जीवन माझं माळेगावमध्येच झालं, बारामतीला. शरद पवारांची जी शाळा आहे त्या शाळेमध्येच माझं पूर्ण शिक्षण झालेलं आहे. 1ली ते 10वी पर्यंत? 1ली ते 12वी पर्यंत. 12वी पर्यंत. हा. आणि शारदानगर म्हणून शरद पवारांचंच मुलींसाठीचं मोठं कॉलेज आहे, तर त्या कॉलेजमध्ये माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे. बरं, तर काय सांगाल शालेय जीवनातल्या काय आठवणी आहेत का, की एखादी कटू आठवण, एखादी शिक्षा झालेली आहे किंवा एखादा आनंदाचा प्रसंग? आनंदाचा प्रसंग म्हणजे मी पहिल्यांदाच भाषण स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. मनामध्ये पण खूप भीती होती. साधारण कितीला होतं तेव्हा? मी 7वीला होते. बरं. आणि भाषण स्पर्धेमध्ये भाग घेतला होता, भाषण तर पाठ केलं होतं, पण स्टेजवर कधी गेलेले नव्हते. तेव्हा मी फर्स्ट टाइम स्टेजवर गेले होते. हातपाय थरथर कापत होते, भीती वाटत होती. पण त्यावेळेस मी पहिल्यांदा भाषण केलं आणि त्याच्यामध्ये माझा पहिला नंबर आला होता आणि मला बक्षीस पण मिळालं होतं त्याच्यामध्ये. बरं, मग त्यावेळेसचे शिक्षक मुख्याध्यापक काय नाव आठवतं? सगळे शिक्षक चांगले होते. म्हणजे लहानपणीचे पण माझे शिक्षक सगळे चांगले होते. मुख्याध्यापकांची तर मी लाडकी होते. म्हणजे जे माझे 1ली ते 4थी पर्यंत ज्या मुख्याध्यापक होत्या ना, त्या आता त्यांच्या चेअरवरती बसवायच्या. नंतरचे जे होते ते पण खूप लाड करायचे. सगळे शिक्षक चांगले होते. माझ्या वडिलांच्या ओळखीचे पण होते. सगळे टीचर पण आणि सर आणि मॅडम दोन्ही पण छान होत्या. त्यांची काय नावे सांगता येईल? हळवे मॅडम होत्या, शिंदे सर होते, लांडगे मॅडम होत्या, निंबाळकर सर होते, पाटील सर होते, कोकरे सर होते. सध्या आता आपण तळेगावात साधारण किती 14 वर्षापासून आहोत? हो, 14 वर्ष. तर काय तळेगावात आणि समजा तिकडचं बारामती काय फरक जाणवतोय? काहीच फरक नाही जाणवला मला, अजिबात नाही. म्हणजे प्रत्येक मुलीला असं वाटतं ना की बाबा आपण माहेरवरून सासरी गेल्यावरती सासरी करमेल की नाही, आपल्याला तिथलं वातावरण सूट होईल, पण मला असं काहीच वाटलेलं नाही. मला काही म्हणजे असं नाही का काही बदल झाल्यासारखं अजिबात जाणवलं नाही. बरं, आल्यापासून आपण इथंच आहात का? दुसरीकडे कुठं? नाही, इथंच आहे. कडलकर कॉलनीमध्ये माझ्या सासू सासऱ्यांचं स्वतःचं रो हाऊस आहे, तिथेच राहत होतो. एक 4-5 वर्ष झालं आम्ही इकडे शिफ्ट झालो. बरं, आता सध्या आपण गृहिणी आहात, व्यावसायिक आहात, काय करता आपण? मी आता स्कूटीचे क्लास घेते, 4 व्हीलरचे क्लास घेते आणि लायसन्सचे पण कामं करते. बरं, आता स्कूटी म्हटलं किंवा 4 व्हीलर म्हटलं तर पुरुषांचे काम आहेत. एक महिला या प्रशिक्षणामध्ये आहेत. साधारण आतापर्यंत आपण किती महिलांना किंवा पुरुषांना काय प्रशिक्षण दिलं? फक्त स्पेशल महिला आहे की पुरुष? नाही, फक्त लेडीजसाठी प्रशिक्षण आहे आपलं, पुरुषांसाठी नाहीये. आणि आतापर्यंत माझे 150+ स्टुडंट झालेले आहेत. बरं, ह्याची सुरुवात नेमकी कशी झाली? म्हणजे तुम्हाला कोणी उद्युक्त केलं का तुम्ही स्वतः सुरुवात केली? माझं शॉप होतं, कपड्यांचं शॉप होतं आणि प्लस मला 2 व्हीलर 4 व्हीलर बाईक सगळ्याच गाड्या येतात. तर एक लेडीज बँगलोरवरून इथं राहायला आलेली होती, तर तिच्या मिस्टरांना पण गाडी येत नव्हती. मग तिला प्रत्येक ठिकाणी जायचं म्हटलं की पायी जावं लागायचं. मग तिने बिल्डिंगमधल्या एका लेडीजला विचारलं की बाबा इथं गाडी शिकवणारं कोणी आहे का? तर ती म्हटली, ती माझ्याकडे घेऊन आली त्यांना आणि म्हटली की ह्या लेडीजला विचार की ह्यांना सगळ्या गाड्या येतात, तर ह्या तुला सांगू शकतात की बाबा इथं क्लास वगैरे कोण घेतं का? मी चौकशी केली तळेगावमध्ये, तर त्यावेळेस तळेगावमध्ये कोणी स्कूटीचे क्लास घेत नव्हतं. मग मी त्यांना सांगितलं की बाबा नाही कोणी घेत, म्हणजे मला तर नाही माहिती मिळाली. मग त्या मला बोलल्या की तुम्हीच शिकवा. तर म्हटलं मी कसं काय शिकवणार, मला स्वतःला गाडी येते पण मी दुसऱ्यांना अजून गाडी शिकवलेली नाही, त्यामुळे मला त्यातलं काहीच माहिती नाही. आणि बाय चान्स 2 दिवसांनी एक फेसबुकवरती पॅम्पलेट आलं स्कूटी क्लासचं, तर मी तिथे इन्क्वायरी केली की बाबा किती दिवसांचा क्लास असतो, फीज काय असते, किती वेळ शिकवता. मग त्यांनी तसं सांगितल्यानंतर मग मी त्या लेडीजला सांगितलं. मग तिथून त्यांचा क्लास स्टार्ट केला आणि ती माझी पहिली स्टुडंट अशी होती की तिला सायकल येत नव्हती. मग त्यांना मी शिकवली, तर ते 8 दिवसामध्ये ट्रेन झाले, स्वतः गाडी चालवायला शिकल्या. त्याच्यानंतर त्यांनी एका दुसऱ्या लेडीजला स्वतः प्रयत्न करून गाडी शिकताना पाहिलं, तर त्यांना सांगितलं की बाबा मी असा या लेडीजकडे क्लास लावलेला आहे, तर तुम्ही जा, त्या छान शिकवतात. मग त्या माझ्याकडे आल्या, त्या पण छान गाडी शिकल्या. मग असं करून माझे स्टुडंट वाढत गेले. मग त्याच्यानंतर सगळेजण मला म्हटले की नको क्लास बंद करू, कारण मी काही हे क्लासेस वगैरे पुढे चालू ठेवणार नव्हते, कारण ऑलरेडी माझं शॉप होतं. पण रिस्पॉन्स चांगला भेटल्यामुळे सगळेजण बोलले की नको बंद करू, एवढा छान रिस्पॉन्स कधी कोणाला भेटत नाही कोणताही बिझनेस स्टार्ट केला की लगेचच. म्हणून मग मी ते क्लास चालू ठेवले, तर त्याच्यामध्ये माझी ग्रोथ होत गेली. बरं, तर याच्यामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या प्रतिक्रिया नक्की काय असतात? त्यांच्या प्रतिक्रिया म्हणजे आता कसं असतं की
जरी नवरा असला तरी नवरा प्रत्येक लेडीजला प्रत्येक कामासाठी बाहेर घेऊन नाही जात. की त्यांचं म्हणणं असतं की मी कामावरून आलोय, मी दमलेलोय, आली की तुझी कटकट काय माझ्या मागं असते. मग प्रत्येकच नवरा प्रत्येक लेडीजला घेऊन जातो असं नाहीये. मग त्यांना पायी जावं लागतं किंवा काही शाळेत इमर्जन्सी आली तर तिथून पायी जा, रिक्षाने जा, तर रिक्षाचे पण भाडे काही लोकांना नाही परवडत. मग त्यामुळे बऱ्याच लेडीजने गाडी शिकली. काही तर एका मिस्टरांनी तर तिच्या म्हणजे 4 दिवस किराणा नव्हता, मिस्टर उशिरा घरी यायचे आणि पाऊस चालू असायचा आणि त्यांच्याकडे फक्त बाईक होती, तर ते जाऊन बाईकवरती किराणा नव्हते आणू शकत पावसात. तर त्यांनी तिला बडबड केली की बाबा तुला तुझी कामं करता येत नाही का, प्रत्येक कामाला माझ्यावरती अवलंबून राहते. मग तिने क्लास लावला माझ्याकडे, स्कूटी शिकली ती व्यवस्थित आणि ती मला बोलली की ताई मी आता स्कूटी शिकली, मी आता स्कूटीची माझी छान प्रॅक्टिस झाली, मी सगळं व्यवस्थित करायला लागले स्कूटीवर, म्हणजे एकदम परफेक्ट, की मी 4 व्हीलरचा क्लास पण तुमच्याकडेच लावणार आहे आणि मी माझ्या नवऱ्याला दाखवून देईल की मी काय काय करू शकते ते. कारण त्यांनी मला एका गोष्टीवरून एवढे बोलले होते आणि ते आता व्यवस्थित चालवतात. स्वतःच्या मुलांना शाळेत सोडायला वगैरे आणा जातात, स्वतः काही कामं असतात तर ते स्वतः लेडीज करतात. काही लेडीजनी क्लास कंप्लीट झाल्यानंतर स्वतःचा जॉब पण चालू केलेला आहे. बरं, आता हा जो क्लास तुम्ही घेता, प्रशिक्षण जे घेता, ते कुठे, एरिया कोणता असतो, काय सांगा? आपण नतोबा वेगळे ग्राउंडवरती, म्हणजे राव कॉलनीमध्ये ग्राउंड आहे तिथे पण घेतो, परांजपेच्या ग्राउंडवर पण घेतो, काळोख्यांचं पण ग्राउंड आहे तिथे पण घेतो. म्हणजे आपण लेडीजला ज्या पद्धतीने सोयीस्कर पडेल त्या पद्धतीने क्लासेस घेतो. त्याच्यानंतर ग्राउंडचं जे बेसिक नॉलेज झालं, ग्राउंडवरती त्यांना व्यवस्थित जमलं की मग आपण रोडचं ट्रेनिंग देतो. त्याच्यानंतर टर्न वगैरे कसे घ्यायचे, रोड क्रॉस कसा करायचा, लेफ्ट टर्न कसा, राईट टर्न कसा, की शेजारून जर एखादी मोठी गाडी जोरात गेली तर आपली गाडी कशी हँडल करायची, या छोट्या छोट्या ट्रिक्स मी त्यांना शिकवते. बरं, तर यासंबंधी शिक्षण दिल्यानंतर लायसन्स सुद्धा गरज असते. पण लायसन्स सुद्धा सुविधा आपल्याकडे आहे. हो, लायसन्सची पण सुविधा आहे, लायसन्स पण काढून देतो. बरं, आपण थोडंसं वेगळ्या टॉपिककडे वळू. तळेगावात नुकतंच आता नगरसेवक नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. तळेगावातल्या काय समस्या आहे की तुम्हाला जाणवतात आणि काय समस्या कमी व्हायला पाहिजे, काय सांगा? सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे कुत्र्यांची आहे की तळेगावमध्ये प्रत्येक कॉलनीमध्ये 8-10 कुत्र्यांचं टोळकं आहे. ती छोट्या मुलांना पकडतात, छोटी मुलं त्यासाठी खाली खेळायला पण जात नाहीत, घाबरतात. मोठी माणसं असू द्या, वयोवृद्ध माणसं असू द्या, वयोवृद्ध माणूस पळू शकत नाही आणि ती कुत्रे त्यांच्या मागे मागे लागतात. मारलं तर पहिले कुत्रे कसे होते की बाबा दगड घ्यायला तुम्ही खाली वाकले तर पळून जायचे, आत्ताचे कुत्रे तुम्ही मारलं तर तुमच्या अंगावर धावून येतात, ते मागं जात नाही. त्यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे. तळेगावमध्ये प्रमाणापेक्षा कुत्री वाढलेली आहेत जास्त आणि ते मुलांच्या दृष्टीने खूप घातक आहे, मुलांच्या पण मोठ्या माणसांच्या पण. आणि भरपूर जण तर 2 व्हीलर 4 व्हीलरच्या खाली आले तरी मोठा ॲक्सिडेंट होतो. एका लेडीजचा झालेला पण आहे. माझ्या एका स्टुडंटनीच मला सांगितलं तिच्या मैत्रिणीचा ॲक्सिडेंट फक्त कुत्रा चाकाखाली येण्यामुळे झालं. त्या कुत्र्याला काय नाही झालं पण ती घाबरली आणि तिची गाडी जाऊन धडकली. बरं, आणखी काय समस्या आहे, काय सांगू शकाल? आणि दुसरी म्हणजे आता कचऱ्याची समस्या बऱ्यापैकी कमी झालेली आहे, पण अजूनही संध्याकाळी म्हणा आणि सकाळी लोक काय करतात, आउटसाईडला गाड्यांवरती कचरा नेऊन एका साईडला टाकून देतात आणि निघून जातात. तर हे एक बंद झालं पाहिजे, त्याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. बरं, आता त्यासाठी कॅमेरे लावले पाहिजेत, म्हणजे हे लोक पकडले जातील. बरं, आता हे झालं. आणखी काय समस्या वाटते तुम्हाला? एक भटक्या कुत्र्यांची आणि एक कचरा स्वच्छता आणि कचरा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे रस्त्यावरती लोक सगळीकडे थुंकतात, त्यांच्यावर पण म्हणजे त्यांच्यावर तर चांगली कारवाई केली पाहिजे. 500 रुपये दंड जर तुम्ही ठेवला तर कोणी थुकायची हिंमत करणार नाही रोडवरती. नाही, कालच नुकतंच नगर परिषद प्रशासन सांगितलं, नगराध्यक्षांनी सुद्धा सांगितलं की त्यांना 200-500 रुपये दंड चालू केलेला आहे. बरं, दुसरा एक मला प्रश्न विचारायचा आहे की अनेक गृहिणींना असा प्रश्न पडतो की आपल्याकडे शिक्षण आहे किंवा आपल्याला वेळ आहे, परंतु आपण बाहेर जाऊन काम करू शकत नाही किंवा मला ते यश मिळेल का नाही, ही त्यांच्या मनात कुठेतरी शंका असते. तर त्या गृहिणींना, त्या महिलांना आपण काय संदेश द्याल? तुम्ही सुरुवात करा. तुम्ही कोणत्याही गोष्टीपासून सुरू करू शकता. तुम्ही स्वतःची टिफिन सर्व्हिस चालू करू शकता, त्याला तुम्हाला वेगळं भांडवल द्यावं लागणार नाहीये किंवा तुम्हाला त्याच्यात सक्सेस भेटेल किंवा नाही भेटेल ह्याची तुम्हाला भीती राहणार नाही की बाबा आपले पैसे वाया जातील. तुम्ही टिफिन सर्व्हिस चालू करू शकता. ऑनलाईन कोणतेही ऑनलाईन क्लॉथ्स असू द्या किंवा ज्वेलरी असू द्या, ते पण तुम्ही चालू करू शकता. कारण मी स्वतः क्लासेस घेऊन ज्वेलरी आणि क्लॉथ्स ऑनलाईन पण सेल करते. साधारण तुम्ही हे जे दुचाकीचं प्रशिक्षण देतात त्यात किती वेळ खर्च होतो आपला? अर्धा तास, जास्तीत जास्त पाऊण तास. जर थोडं लांब असेल तर पाऊण तास जातो, अर्धा तास. आणि जर कंटिन्यू म्हणजे फक्त प्रत्येकीचं. आणि माझा क्लास कसा आहे की माझा क्लास असा आहे की लेडीजच्या वेळेनुसार क्लास आहे, मी माझ्या वेळेनुसार क्लास घेत नाही, त्यामुळे माझ्याकडे लेडीज येतात. आणि दुसरी गोष्ट आपण ॲक्टिवा शिकवतो. ॲक्टिवा जर तुम्ही शिकला तर तुम्ही दुसरी कोणतीही गाडी चालवू शकता. मग तुमच्याकडे कोणतीही एक गाडी असू द्या, स्कूटी, तुम्हाला गाडी शिकायला प्रॉब्लेम येणार नाही. बरं, गृहिणींचा संदेश आपला अर्धवट राहिला, काय सांगाल त्यांना? त्यांना तुम्ही काहीही चालू करा, लोक काय म्हणतील याच्यावर लक्ष देऊ नका. लोक नावच ठेवायला असतात. जी लोक तुम्हाला सुरुवात केल्यानंतर नावं ठेवणार तेच लोक 4 दिवसांनी तुम्हाला नावजणार आहेत. त्यामुळे तुम्ही लोकांकडे तुम्ही कसंही वागा, तुम्ही चांगले वागलं तरी लोक नावच ठेवणार आहेत, तुम्ही वाईट वागलं तरी लोक नावच ठेवणार आहेत. फक्त असे
की आपण कुठं चुकलं नाही पाहिजे, आपण वागताना व्यवस्थित वागा, आपल्या नाणं नेहमी खणखणीत वाजलं पाहिजे, आपल्याकडे कोणी बोट करून बोललं नाही पाहिजे, तुम्ही व्यवस्थित वागा, तुम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही आहे. आणि कोणतंही काम कमी किंवा जास्त नसतं. असं नाही म्हणायचं की बाबा हे काम मी का करू, हे हलकं काम आहे, हलक्या दर्जाचं काम आहे, लोक मला काय म्हणतील ह्याचा तुम्ही विचार करत बसू नका. छोट्या कामातूनच मोठं होतं, कोणीही अचानक मोठं होत नाही. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी करत जा, तुम्ही त्यातूनच मोठे होताल. कोणी हे जे मोठे लोक आहेत ते पण कोणी अचानक मोठे झालेले नाहीत, ते पण छोटी छोटी कामं करून त्याच्यातूनच मोठे झालेले आहेत. उद्या तुम्हाला आर्थिक चुणचण भागू द्या, तुमच्या जवळचा माणूस सुद्धा किंवा घरातला पाहुणा सुद्धा तुम्हाला 2 रुपयाची मदत करायला येणार नाही. त्यामुळे तुम्ही कोणावर लक्ष देऊ नका, तुम्ही तुमचं काम करत राहा. लोक काय नावच ठेवत असतात, लोकांवर लक्ष देऊ नका अजिबात. नक्कीच, म्हणजे खूप प्रेरणादायी संदेश दिलेला आहे त्यांनी की आपल्याला कसं आपण एक लहानपणी एक कथासुद्धा होती, पुस्तकात धडासुद्धा होता की लोक घोड्यावर सुद्धा बसून देत नाही आणि पायी चालू देत नाही. त्यातलाच तुम्ही एक प्रकार सांगितला, म्हणजे लोकांचं नाही ऐकता, आपल्याला जे योग्य वाटतंय तो एक चांगला संदेश आपण दिलेला आहे. खूप खूप धन्यवाद, आपण खूप छान माहिती दिली. थँक्यू. धन्यवाद.